हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. चला स्टार्ट करूया हॅमस्ट्रिंग अँड काप्स वर्कआउट. पहिला सेट घेतला आपण सुमो स्क्वॉटिंग विथ डंबेल्स. तेव्हा त्याचा काही मूड नव्हता वर्कआउट करायचा, तो निघून गेला घरी. त्यानंतर रोशन बोलतो आपण जेवढे हेवी सेट मारले तेवढे एक सेट मारू, पण जास्त सेट मारायचे नाही, हीट जास्त आहे. कमान कुछ हो कमान सीधा एक नंबर 5 2 जाते पे कमान 3 मस्त 4 मस्त मस्त कमान 5 कमान मस्त 6 कमान कमान सेकंड सेट घेतला ग्रुप ब्रिज युजिंग डंबेल. पहिले बॉलचा मार कशी फिलिंग येते. डंबेल धरलाय का नाही. डंबेल धरलाय बघा एकदम फील घेऊन धरलाय. ऐकल का तो एकदम फील घेते बस. हाच तर सेट सगळ्यात मेन आहे. थर्ड सेट घेतला बॅक किक युजिंग लेग प्रेस. लेग प्रेसवरती प्रेशर खूप जास्त येतो, ट्राय करू शकता सेट हा. सेटमध्ये लक्षात ठेवा अजिबात वेट टाकू नका स्टार्टिंगला, कारण नॉर्मली लेग प्रेस पण आपल्याला खूप हेवी लागते, त्यामुळे वेट टाकलं तर तुम्हाला इंजुरी व्हायची शक्यता आहे. त्यामुळे ट्राय करत असाल नवीन सेट हा तर जास्त करून आपण पूर्णपणे एम्प्टी मशीनवर ट्राय करा. सेट घेतला आपण लेग प्रेस. त्यामध्ये 2 व्हेरियंट एकाच टायमाला घेतले, एक क्लोज ग्रिप एक वाईड ग्रिप. घेऊन दे खाली. फिफ्थ सेट घेतला आपण हॅमस्ट्रिंग एक्सटेन्शन. त्या सेटमध्ये तुम्हाला जेवढं स्लो मोशनमध्ये मारतील तेवढं ट्राय करा. मस्त चालते बसते तर इझी मस्त. चल झुमर वरती खेच. एवढा स्लो मग
हॅमस्ट्रिंग वर्कआउट कंप्लीट झाल्यानंतर आपण घेतला काप्स वर्कआउट. काप्स वर्कआउटमध्ये आपण एकच सेट घेतला, स्टँडिंग रायझिंग काप्स. हीट जास्त असल्यामुळे एकच सेट मारला. टेकव ना पाय, टेकव ना जराशे दोन्ही पण, पाठचं पण. पहिले मिडल मसलचं बनवतो ना पूर्णपणे, साईड मसलचं बनवा. Thank you for watching. Follow for more videos and like and subscribe.